This conference will now be recorded. This conference will now be recorded. नमस्कार. आयुर्वेद अध्ययन नांदेड तर्फे आयोजित व्याख्यानमालेच्या आजच्या 30व्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. काल काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला व्याख्यानमध्ये थांबवायला लागलेलं होतं. तर आज अशी कुठली अडचण आपल्याला येऊ नये अशी प्रार्थना करून मी आदरणीय वैद्यप्रसाद कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. गणाधीशो गुणाधीशो विद्यानिधिर्विनायकः कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमो नमः. तर आपण थोडं कुष्ठाची संप्राप्ती पाहिली होती आणि कुष्ठामध्ये पूर्वरूप कशा पद्धतीने निर्माण होतात तो जो श्लोक आहे, श्लोक नंबर 7, चरकनिदान स्थानाचा 5वा अध्याय, श्लोक नंबर 7, तो आपण थोडासा पाहत होतो की तेषां इमानी पूर्वरूपाणि भवन्ति तद्यथा अस्वेदनम अतिस्वेदनम पारुष्यम अतिक्लक्षणता वैवर्ण्यम कंडुनिस्तोदा सुप्तता परिदाह परिहर्षो लोमहर्षः खरत्वम उष्मायणम गौरवम श्वयतो विसर्प आगमनम अभिक्षणम च. तर अशा पद्धतीने वेगवेगळी लक्षणं कुष्ठामध्ये पूर्वरूप स्वरूपात का बरं निर्माण होतात आणि प्रत्येक लक्षणाचं महत्व, प्रत्येक लक्षणाचं डिफरन्शियल डायग्नोसिस करणं आवश्यक आहे हे आपण पाहिलं होतं. पुढे काये काय छिद्रेषु च उपदेहा. काये म्हणजे शरीरामध्ये, काय छिद्रेषु उपदेहा, उपलेप, काय छिद्र जे आहेत त्यामध्ये उपलेप तयार होतो. So now the discharge are coming out from the body orifices. असे का बरं होते? तर आपल्याला माहिती आहे की खमल हा मांसाचा मल आहे. त्यामुळे स्त्रोतस किंवा ऑरिफायसेस, वेसल ओपनिंग जे आहे हे सर्व मांस धातूने घटित आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मांस धातूची तुष्टी जास्त प्रमाणात होईल त्या कुष्ठामध्ये हे मांसस्य खम हा असणारा जो हा स्त्रोतस ऑरिफायसेस नावाचा जो प्रकार आहे किंवा जे ओपनिंग आहे त्यामधनं पण क्लेद पाझरणं, त्यामधनं पण स्त्राव पाझरणं ही क्रिया सुरू होईल. म्हणून त्यांनी सांगितलं काये काय छिद्रेषु उपदेहा. मग कानामध्ये जास्त प्रमाणात मळ तयार होईल, तोंडामध्ये जास्त प्रमाणात चिकटपणा तयार होईल, डोळ्यामध्ये जास्त प्रमाणात मलभाव निर्माण होईल. जे म्हणून काय छिद्र आहेत त्यातून मलभावाची जी निर्गमन आहे ते मलभावाचं निर्गमन जास्त मात्रेत, फिजिओलॉजीपेक्षा जास्त मात्रेत होण्यास सुरुवात होईल आणि हे कुष्ठाचं पूर्वरूप म्हणून त्यांनी सांगितलंय. त्यामुळे पुढे असं म्हणतात पक्व दग्ध दष्ट भग्न क्षत उपस्खलितेषु अतिमात्रम वेदना. पक्व दग्ध दष्ट भग्न क्षत उपस्खलितेषु. उपस्खलितेषु म्हणजे पडल्यामुळे, कुठून जरी पडला, छोटा जरी मार लागला तर काय होतं, अतिमात्रम वेदना, अतिवेदनेची प्रचिती त्या ठिकाणी रुग्णाला येते. कदाचित आघात तेवढा जास्त नसेल पण वेदना मात्र जास्त असतात. का? दोषवृद्धीचं लक्षण आहे शरीरामध्ये. आणि पुढे त्यांनी सांगितलं स्वल्पानाम अपि च व्रणानाम दुष्टीहि असंरोहणम चैती. हे टिपिकल लक्षण त्यांनी या ठिकाणी सांगितलं, पूर्वरूप स्वरूपात सांगितलं. स्वल्पानामपि व्रणानाम च दुष्टीहि. आणि छोटे जे व्रण आहेत, स्लाइट ऍब्रेजन जे आहेत त्यामध्ये काय होतं, असंरोहणच, त्या व्रणांचं रोपण हे होत नाहीये. सो द नॉन हिलिंग ऑफ द स्लाइटेस्ट वोंड और स्लाइटेड ऍब्रेजन अशा प्रकारची प्रवृत्ती आता निर्माण होते. थोडीशी जखम झाली तर त्या जखमेची दृष्टी होते आणि त्याचं लवकर रोपण होत नाही. हे पण शरीरामध्ये वाढलेल्या दोषांचं त्रयाणाम अपि दोषः युगपत प्रकोपम आपद्यते. आणि धातूंच्या त्वगादयाः चत्वारः
या ठिकाणी निर्माण झालेल्या शैथिल्यामुळे हे रूप निर्माण होतंय की स्वल्पानामपि व्रणानां दुष्टिः असंरोहणं च. खरं तर नॉन हिलिंग वाउंड्स हे आपल्याला डायबेटिसचे साईन वाटतात, पण ऍक्च्युली डायबेटिस मध्ये पण हेच होत असतं. डायबेटिक वाउंड जे आहे ते आपल्या दृष्टीने काय आहे, तर आपल्या दृष्टीने ते कुष्ठच आहे की त्यामध्ये पण त्वगादय हा शैथिल्य निर्माण झालंय आणि तिन्ही दोषांचा युगपत प्रकोप झालाय आणि त्यामुळे काय होते की स्वल्पानामपि व्रणानां दुष्टी संरोहणांचे. म्हणजे हा जो भाव आहे की व्रणासंदर्भातला नॉन हिलिंग ऑफ द बाउंड्स हा त्यांनी चिकित्सा स्थानामध्ये पण वर्णन केलाय. चिकित्सा स्थानाचा जो 7वा अध्याय आहे कुष्ठ चिकित्सेचा अध्याय, त्यामधले श्लोक नंबर जो 12 आहे, पान नंबर 451, त्यामध्ये ते असे म्हणतात, व्रणानाम अधिकम शूलम शीघ्र उत्पत्ती चिरस्थिती. व्रणामध्ये अधिक म्हणजे अत्यधिक शूल तयार होतो, शूल निर्माण होतो आणि शीघ्र उत्पत्ती चिरस्थिती, त्याची निर्मिती लवकर होते आणि त्याला क्रोनिसिटी म्हणजे तो जास्त वेळपर्यंत त्याचा अनुबंध राहतो. त्यामुळे रक्तामध्ये क्लेद बाहुल्य जेव्हा जेव्हा असेल, धातूंमध्ये शैथिल्य जेव्हा जेव्हा म्हणून जास्त असेल, तेव्हा अशा पद्धतीची लक्षणांची निर्मिती व्रणानाम अधिकम शूलम शीघ्र उत्पत्ती चिरस्थिती अशा प्रकारची लक्षणं निर्माण होऊ शकतात. त्यामुळे एका प्रमेहामध्ये आणि कुष्ठामध्ये जरी आपण पाहायला गेलं तर बऱ्याच अंशी आपल्याला संप्राप्तीमध्ये पण साधर्म्य सापडतं आणि बऱ्याच अंशी आपल्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये लक्षणांमध्ये पण साधर्म्य सापडतं. कारण की दोन्हीही शैथिल्य प्रधान आहेत. दोन्हीही व्याधींमध्ये एका ठिकाणी स्थानिक शैथिल्य निर्माण होते, एका ठिकाणी सार्वजनिक शैथिल्य निर्माण होते. जर आपण पुढे जाऊन पांडू, शोथ, प्रमेह, कुष्ठ या चारही व्याधींच्या संप्राप्तीचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की या चारही व्याधींमध्ये एक कॉमन दोष दृश्य संग्रह की तिन्ही दोषांचा प्रकोप, त्यामध्ये कफाचं प्राबल्य एका ठिकाणी आहे आणि मात्र दृश्य जे आहेत मांसप्रधान दोषदृष्टी असेल किंवा इतर दृश्य संग्रह असेल, तो एक कॉमन फॉर्मॅट या प्रमेह, कुष्ठ, पांडू, शोथ या व्याधींमध्ये आपल्याला दिसतो. आणि प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करत असताना पण हेच चित्र आपल्याला दिसतं की प्रमेह रुग्णाला कुष्ठ झालाय, कुष्ठ रुग्णाला शोथ आलाय, प्रमेह रुग्णाला शोथ आलाय किंवा प्रमेह रुग्णाला पांडू झालाय, पांडू रुग्णाला कुष्ठ झालाय. तर हे जे व्याधी आहेत किंवा या दोषदृश्य हे जी समूर्चना आहे ती थोडीशी स्लाइटेस्ट त्यांनी स्वतःचं स्थान बदललं की त्याची अभिव्यक्ती बदलतीये, पण एक संप्राप्तीचा जो संग्रह आहे, दोषदृश्याची जी संरचना आहे ती या चारही व्याधींमध्ये जवळपास सारखी आहे. त्यामुळे या चारही व्याधींची चिकित्सा जर आपण पाहिली तर ती बऱ्याच अंशी कॉमन आपल्याला दिसते. चंद्रप्रभा सारखं औषध हे प्रमेहामध्ये पण चालतं, चंद्रप्रभा हे औषध शोथामध्ये पण चालतं, चंद्रप्रभा हे औषध कुष्ठामध्ये पण चालतं. हे असं का चालतं किंवा आपण बऱ्याच व्याधींची जर जी कल्प वर्णन केलेली आहेत त्या कल्पांची जर फलश्रुती पाहिली तर त्यामध्ये पण प्रमेह, शोथ, कुष्ठ, पांडवामय हे जी व्याधींची किंवा फलश्रुतीमध्ये येणारी जी व्याधी आहेत हे व्याधी कॉमन आलेले काही वेळ आपल्याला दिसतात. हे का दिसतात तर हे कल्प जे आहेत ते व्याधीहर नसतात, तर त्या व्याधीमध्ये जो असणारा दोषदृश्य संग्रह जो आहे त्या दोषदृश्य संग्रहावर ते कार्य करणारे असतात. त्यामुळे उद्या जर आपल्याला डायबेटिक वूंडची चिकित्सा करायची असेल तर आपल्याला प्रमेहर कल्प पण वापरणं अपेक्षित आहे. आपल्याला काही वेळा कुष्ठामधले कल्प तर वापरावेच लागतील, पांडूचा विचार, शोथाचा विचार सुद्धा त्या ठिकाणी करावा लागेल. फॉर एक्झाम्पल जो पांडू चिकित्सा अध्याय आहे, चरक चिकित्सा स्थानाचा 16वा अध्याय, त्यामध्ये पान नंबर 530 श्लोक नंबर 87 ते श्लोक नंबर 92 यामध्ये कौटजाती शिलाजतू नावाचा योग आलेला आहे. हा पण खूप वैद्य वर्गाकडून
प्रचलित असलेला वापरात असलेला योग आहे, यामध्ये शिलाजतूला मांसपाचक द्रव्यांच्या आणि इतर द्रव्यांच्या भावना दिलेल्या आहेत. 10 दिवस भावना दिल्या आहेत, 12 वेळा भावना दिल्या आहेत, अशा भावना दिलेल्या आहेत. आणि ह्याची जी फलश्रुती आहे त्यामध्ये ते टिपिकली म्हणतात, शेवटची जी ओळ आहे, ते सर्व व्रणान हन्यू सर्व रोग हरा शिवा. सर्व व्रणान हन्यू. आता मग हे सर्व व्रण कोणत्या प्रकारचे बरे असतील? हे निजव्रण असतील, जे डायबेटिक वोन मध्ये तयार होतात असे असते. मग त्यामध्ये ते का बरं काम करेल? कारण की प्रमेहामध्ये, कुष्ठामध्ये, पांडूमध्ये, शोथामध्ये जो दोषदुष्य संग्रह जो आहे आणि जी संप्राप्तीची जी अभिव्यक्ती आहे ती काही अंशी सामायिक आहे. त्यामुळे कौटजादी शिलादितू सारखा कल्प हा व्रणानाम अधिकम शूलम शिखरोत्पत्ती चिरस्थिती किंवा स्वल्पानामपि च व्रणानाम दृष्टी संरोहणम अशा प्रकारच्या व्याधी अवस्थेमध्ये उपयोगी पडू शकतो. अधिकरण वेगळं आहे, पण आपल्याला उपयोग दुसऱ्या व्याधीच्या अवस्थेमध्ये करता येईल. तर अशा पद्धतीने जर आपण चरक संहितेचा सामायिक अभ्यास केला, चरक संहितेचा जर आपण आतापासून इतिपर्यंत वाचन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळतं की एकच कल्पाचं अधिकरण एक दुसरा व्याधी जरी असला तरी तो कल्प ज्या दोषदुष्य संरचनेसाठी आचार्यांनी तयार केलेला आहे, ती दोषदुष्य संरचना जर दुसऱ्या व्याधीमध्ये पण निर्माण होत असेल, त्या दुसऱ्या व्याधीच्या त्या अवस्थेमध्ये जरी निर्माण होत असेल तरी सुद्धा आपण तो कल्प वापरू शकतो. तर अशा पद्धतीने श्लोक नंबर 7 मध्ये त्यांनी पूर्वरूपांचं वर्णन केलेलं आहे. पुढे जे आहे ते पुढे ऍक्च्युअली जे महाकुष्ठाचे एक एक कुष्ठ प्रकार आहेत त्याचं वर्णन करणं त्यांनी सुरू केलेलं आहे. खरं तर हे श्लोक आपण पाहिलेलं आहे, पण आणखी थोडक्यात एकदा पाहू. ततोनंतरम कुष्ठानि अभिनिवर्तन्ते. तदनंतरम कुष्ठानि अभिनिवर्तन्ते. आता बघा, खरं तर 7व्या श्लोकानंतर 8वा श्लोक हा कंटिन्यू आहे. जेव्हा आचार्यांनी चरक संहिता लिहिली, पुनर्वसु आत्रेयांनी संहिता लिहिली, तेव्हा काय, तेव्हा मध्ये टीका नाहीये, कंटिन्युटी आहे. पूर्वरूपाचा श्लोक झाला की लगेच रूपाचा श्लोक आहे. त्यामुळे पूर्वरूपानंतर तो अनंतर एकदा पूर्वरूप निर्माण झाले की त्यानंतर काही काळाने कुष्ठाने अभिनिवर्तन होते, कुष्ठाची निर्मिती होते. तेषाम इदम वेदना वर्ण संस्थान प्रभाव नाम विशेष विज्ञानम भवती. आणि मग या कुष्ठाचे किंवा महाकुष्ठाचे प्रकार जे आम्ही वेगवेगळे केलेले आहेत 7 प्रकार, त्याचा पॅरामीटर काय हो? तर त्याचा पॅरामीटर वेदना वर्ण संस्थान प्रभाव नाम विशेष, यानुसार आम्ही कुष्ठाचे वेगवेगळे महाकुष्ठाचे वेगवेगळे प्रकार आम्ही केलेले आहेत. मग त्यातला जो पहिला प्रकार आहे जो कपाल कुष्ठाचा आहे त्याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी पुढे केलेले आहे. वृक्ष अरुण परुषाणी विषम विस्तृतानी. वृक्ष अरुण परुषाणी, परुषाणी शब्द आहे त्यामुळे ते हार्ड अँड टच आहे. पुढे विषम विस्तृतानी, अनइव्हनली स्प्रेड, इरेग्युलर असा तो प्रकार आहे. पुढे म्हणतात खरपर्यंतानी म्हणजे हॅव्हिंग रफ एजेस, त्याच्या कडा ज्या आहेत त्या रफ आहेत. तनुनी, थिन लेअर आहे. पुढे म्हणतात उद्वृत्त बहितनुनी, तनुनी तर आहेच आहे, तो पातळ आहे, थिन तर आहे, पण पुढे टिपिकली वर्णन केलं त्याचं उद्वृत्त बहितनुनी, स्लाइटली इलेव्हेटेड एक्सटर्नली. बाहेरच्या बाजूनी, बाहेरच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा उचललेल्या आहेत. उद्वृत्त बहितनुनी. सुप्तवत सुप्तानी, लॉस ऑफ स्पर्श ज्ञान. सुप्तवत सुप्तानी, त्याची सुप्तवत सुप्तानीची टीका केली आहे बघा. सुप्तवत सुप्तानी अत्यर्थ अस्पर्श ज्ञान इत्यर्थ. सेन्सरी इम्पल्स जो आहे तो त्या टिपिकल काही भागातला लॉस होतो. सुप्तवत सुप्तानी.
पुढे म्हणतायत ऋषित लोमाजितानी, रोमांचयुक्त. जे पृष्ठभाग जो आहे त्या पृष्ठावरचे रोमांच जे असतात ते इरेक्ट झालेले असतात. ऋषित लोमांचितानी, हे वातप्रकोपाचं लक्षण आहे. निस्तोद, बहुलानी, विथ अ टिपिकल पिअर्सिंग टाइप ऑफ पेन. वेदना पण असतात कारण की वात प्राधान्य आहे. निस्तोद बहुलानी, अल्पकंडू, दाह, पूयलसिकानी. यामध्ये अल्पकंडू असतो का? कारण की वाताचं प्राधान्य आहे. त्यामुळे या ठिकाणी पित्त रक्ताची, कफाची तेवढ्या प्रमाणात दृष्टी झालेली नाहीये. त्वक रक्त मांस लसिका या ठिकाणी वायूचा प्रकोप जास्त झालेला आहे. त्यामुळे अल्पकंडू, दाह, पूयलसिकानी. आणि काय? आशुगती. आशुगती म्हणजे काय? लवकर पसरणारं गोष्ट आहे, लवकर स्प्रेड होतं. आशुगती. समुत्थानानी आशुभेदिनी. समुत्थानानी आशुभेदिनी म्हणजे काय? क्विकली अल्सरेटिंग प्रॉपर्टी आहे. अल्सर फॉर्मेशन यामध्ये लवकर होतं. जंतुमती, कीटयुक्त लेटर स्टेज मध्ये ते असू शकतं. कृष्ण, अरुण, कपाल वर्णानी. आणि कृष्ण, अरुण, कपाल वर्ण असणारे जे कपाल कुष्ठानी ती विद्यात. असं कपाल कुष्ठाने आपण मागच्या वेळी पण पाहिलं होतं पहिल्या लेक्चर मध्ये की हे कपाल कुष्ठानी अनेक वचन केलेले. म्हणजे कपाल कुष्ठ इज अ लार्ज अम्ब्रेला ऑफ वात डॉमिनेटेड कुष्ठ, वात डॉमिनेटेड त्वक वैवर्ण्य, in which we have to incorporate n number of skin pathologies in which there is a vata domination and having a pictures of वृक्ष अरुण परुषाणी विषम विस्तृताने etc etc. म्हणजे हे एकच व्याधी अवस्था नाहीये, हा मोठा स्पेक्ट्रम आहे, हा मोठा कॅनव्हास आहे वात डॉमिनेटेड स्किन पॅथॉलॉजीज. त्यामुळे कपाल कुष्ठ या नावाला महत्व नाहीये, त्यामध्ये असणाऱ्या दोष प्राधान्याला वात डॉमिनेटेड स्किन पॅथॉलॉजी ह्याला महत्व. पुढे पित्त डॉमिनेटेड पॅथॉलॉजीचं वर्णन म्हणून औदुंबर कुष्ठाचं वर्णन त्यांनी केलं. ताम्राणी, ताम्र खर रोमराजी. काय म्हणतात ते? ताम्र खर रोमराजिनी अवनबद्धानी. म्हणजे काय? युक्त, कवर्ड. So with what we can say the tamra colored rough rows of hair over that kushta, over that त्वकवैवर्ण्य. बहलानी, डेन्स असतात. बहल, पूय रक्त लसिकानी. का बरं? कारण की ते पित्ताचं डॉमिनेशन आहे. पित्ताचं डॉमिनेशन जेव्हा जेव्हा असेल तेव्हा त्याकडे पूयाची निर्मिती जास्त असेल, रक्तदृष्टी जास्त प्रमाणात असेल. बहल पूय रक्त लसिकानी. आणि त्यामुळेच या ठिकाणी कंडू, क्लेद, कोथ, दाह, पाकवंती. आशुगती, या ठिकाणी पण आशुगती आहे. पित्ताचा तीक्ष्ण गुण आहे त्यामुळे पण या ठिकाणी आशुगती असणार आहे. आणि पुढे काय म्हणतात? समुत्थान, संसंताप त्रिवेणी, समुत्थान भेदिनी. टिपिकल लक्षण सांगितले. वर पण समुत्थान आशुभेदिनी सांगितलं, या ठिकाणी पण काय सांगितलं? समुत्थान भेदिनी. म्हणजे काय? समुत्थान म्हणजे निर्माण होऊन, भेदिनी फुटणार. म्हणजे कुष्ठ निर्माण होतं ते लवकर निर्माण होऊन ते फुटतं. समुत्थान भेदिनी. ससंताप, नॅचरली सार्वदेहिक पित्त प्रकोप आहे त्यामुळे ससंताप. क्रिमिणी, कृमीचा अनुबंध त्या ठिकाणी असू शकतो. पक्व औदुंबर फलवर्णानी औदुंबर कुष्ठानी इति विद्या. पुढे कफ डॉमिनेटेड जे आहे मंडल कुष्ठ त्याचं वर्णन त्यांनी केलं. स्निग्धानी, गुरुणी, उच्छेदवंती. उच्छेदवंती म्हणजे काय? रेज, ते थोडस उचलल्यासारखं दिसतं. श्लक्षण, स्थिर पीत पर्यंतानी. बघा काय म्हणतात ते? पीत पर्यंतानी, पिवळ्या मार्जिनचं जे असतं, थोड्याशा पिवळसर झाक असते त्याच्या मार्जिनला.
पुढे शुक्ल रक्त अवभासिनी. शुक्ल रक्त अवभासिनी, त्याप्रमाणे ते दिसतं. शुक्ल रोमराजी संतानाने, त्यामधले रोमराजी जे असतात त्या व्हाईटिश कलरच्या असतात. आणि बहु, बहल, शुक्ल, पिच्छील स्त्राविणी, कफाचं डॉमिनेशन आहे त्यामुळे पिच्छील स्त्राव त्यातून होत राहतो. बहुक्लेद कंडू क्रिमिणी, कंडू बहुक्रिमिणी. सप्तगती, बघा या ठिकाणी कसं बदलत जातं वर्णन वायूमध्ये आणि पित्तामध्ये, कपालकुष्ठामध्ये आणि औदुंबर कुष्ठामध्ये शब्द काय आला? आशुगती. इथे काय शब्द आला? सप्तगती. सप्तगती याचा अर्थ काय? नॉट हॅव्हिंग अ स्प्रेडिंग प्रॉपर्टी, पसरत नाही, ते स्थानिक राहतं, लोकलाइज राहतं. सप्तगती. पुढे समुत्थान भेदिनी, उत्पन्न होऊन फुटतं. परिमंडलानी, मंडलाकार असं मंडल कुष्ठाने इथे विद्यात. पुढे वृक्षजीवाचं वर्णन त्यांनी केलं, ते वातपित्त डॉमिनेटेड असतं. वृक्ष म्हणजे काय? तर हरणाचा एक प्रकार आहे, त्यासारखं जे दिसतं ते वृक्षजीव कुष्ठ. परुषाणी अरुणवर्णानी बहियंत शावानी, बघा बाहेर आणि आत हे शाववर्णी असं त्यांनी म्हटलं, म्हणजे डार्क ब्राऊन ऍट द एजेस अँड ऍट द सेंटर. म्हणजे टीका केली आहे बघा त्यांनी, ती टीका वाचूयात आपण. वृक्षजीव लक्षणे बहिरिती कुष्ठपर्यंते अंतरिती विकृत मध्ये उच्यते. तर अशा पद्धतीने ते एजेस जे आहेत, ते कडा जे आहेत ते डार्क ब्राऊन आहेत आणि ते सेंटरला पण डार्क ब्राऊन अशा पद्धतीचं ते कुष्ठ आहे. नीलपीत ताम्र अवभासनी आशुगती समुत्थानी. आता याला आशुगती काय आहे? तर वातपित्ताचा अनुबंध असल्यामुळे याला आशुगती आहे. समुत्थानानी अल्पकंडू क्लेद क्रिमिणी दाह भेद निस्तोद बहुलानी शुक उपहत उपम वेदनानी. शुक उपहत उपम वेदनानी, बघा या ठिकाणी एक उपमा अलंकार वापरला की वृक्षजीवामध्ये ज्या वेदना होतात त्या कशा असतात? शुक उपहत उपम वेदनानी, म्हणजे शुकजन्य क्षताप्रमाणे वेदनायुक्त. सो पेन ऍज इट इज पियर्स्ड बाय दी थॉर्न्स, म्हणजे काटा टोचल्याप्रमाणे जशा वेदना असतात तशा वेदना या ठिकाणी वृक्षजीवामध्ये होऊ शकतात. पुढे म्हणतात उत्सन्न मध्यानी, मध्ये उंचवटा येतो. तनुपर्यंतानी, मार्जन जे आहेत ते त्याच्यात थीन आहेत. कर्कर्ष पीडिकाचितानी दीर्घ परिमंडिलानी वृक्षजीवम आकृती ती. So it is surrounded by the rough pidaka, कर्कश pidaka, and which are of oval shaped, like that of the what we can say the वृक्षजीवा, म्हणजे हरणाच्या जिभेप्रमाणे कर्कश पीडिका किंवा रफ पीडिका ज्या असतात त्या त्वकवैवर्णाच्या भोवती असतात आणि त्या राऊंडेड ओव्हल शेप असतात. तर अशा पद्धतीने त्याने वृक्षजीवीचं वर्णन केलं. थोडक्यात हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की आचार्यांनी असं टिपिकल वर्णन, स्पेसिफिक वर्णन प्रत्येक महापुष्ठाचं किंवा क्षुद्रपुष्ठाचं सुद्धा करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांनी किती सूक्ष्म निरीक्षण शक्तीने किती नंबर ऑफ पेशंट पाहिले असतील, किती रुग्णांचं त्यांनी अवलोकन केलं असेल, किती रुग्णांचे, केवढा मोठा त्यांचा फास्ट सर्व्हिस स्टडी असेल. म्हणजे असं जर आपण वाचायला लागलो ते आपल्याला आजच्या भाषेमध्ये किंवा हे असं लिहिणं आज आपण स्टडी करायचं म्हणलं तरी शक्य नाही. किती सूक्ष्म निरीक्षण शक्तीतून त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे खरंच पुन्हा पुन्हा जेव्हा आपण शास्त्र वाचतो, पुन्हा पुन्हा जेव्हा आपण संहिता वाचतो, तेव्हा खरंच आचार्यांविषयीचा आपला जो काय म्हणतात त्याला श्रद्धाभाव जो आहे तो आणखीन द्विगुणित व्हायला लागतो. मग ते ऋण आपल्यावर राहतं की एवढं आपल्यासाठी त्यांनी करून ठेवलेलं आहे की ते ऋण आपलं खरंच फेटू शकत नाही. अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्टाचं वर्णन जे केलंय ते टिपिकल आहे, ते क्लिनिकल आहे. पुढे बघा, पुढे त्यांनी काय केलंय की पुंडरीकाचं वर्णन केलंय. शुक्ल रक्तावभासनी रक्तपर्यंतानी रक्तराजी शिरा संतत उच्छेदवंती
बहु बहल रक्त पूय लसिकानी कंडू क्रिमी दाह पाकवंती आशुगती समुत्थान वेदिनी पुंडरीक पलाश संकांशानी पुंडरीकाणी इति विद्यात. तर असं पित्तक्लेश प्रधान असणारं जे कुष्ठ आहे पुंडरीक कुष्ठ त्याचं वर्णन त्यांनी केलं. आता त्यातल्या प्रत्येक लक्षण आपण काय पाहत नाही, बसत नाही, कारण की तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये. पुढे वाचू. पौरुषाणी अरुणी विशीर्ण बहितनु अंतस्निग्धानी. विशीर्ण बहितनुनी. बघा, विशीर्ण बहुतनुनी असा शब्द वापरला. वर्णन कशाचं चालू आहे? वर्णन चालू आहे सिद्म कुष्ठाचं. म्हणजे कोणता कुष्ठ? श्लेष्म वात प्रधान कुष्ठ. आणि त्यामध्ये काय म्हणतात ते? विशीर्ण बहितनुनी. म्हणजे त्याच्या मार्जिन जे आहेत, एक्सटर्नल मार्जिन जे आहेत ते फिशर्ड आहेत, त्यामध्ये तळा गेले आहेत, ते क्रॅक्स आहेत. विशीर्ण बहुतनुनी. पुढे काय? अंतस्निग्धानी. सेंटर जे आहे त्याचं ते थोडस ग्लॉसी टाईप आहे, स्निग्ध आहे. अंतस्निग्धानी. शुक्ल रक्तावभासनी बहूनी अल्पवेदना अल्प कंडुदाह पूयलसिकानी लघु समुत्थानानी. लघु समुत्थानानी. बघा, इथे लघु समुत्थान, प्रत्येक ठिकाणी समुत्थान शब्द आहे, पण या ठिकाणी काय वापरला शब्द? लघु समुत्थान आहे. छोट्या छोट्या कारणाने उत्पन्न होणारे. समुत्थान म्हणजे कारण. लघु समुत्थानाने काय? स्लाइट कारण, छोटं कारण. लघु छोट्या छोट्या कारणाने उत्पन्न होणारे असं जे आहे ते सिद्म कुष्ठ आहे. अल्पभेद म्हणजे अल्सरेशन तयार होण्याकडे या कुष्ठाची प्रवृत्ती तशी नसते. अल्पभेद. क्रिमिणी अल्पक्रिमिणी अलाभ पुष्प संकांशानी. अलाभ पुष्पाप्रमाणे ते दिसतं. सिद्म कुष्ठानी इति विद्या. तर अशा पद्धतीने सिद्म कुष्ठाचं वर्णन केलेलं आहे. पुढे जे काकणंतिका नावाचं कुष्ठ आहे त्यामध्ये ते म्हणतात काकणंतिका वर्णानी आदो पश्चात तू सर्व कुष्ठलिंग समन्वितानी. काय म्हणतात ते? आदो काकणंतिका वर्णानी. आदो म्हणजे काय? सुरुवातीला कसं असतं बरं हे कुष्ठ? काकणंतिका वर्णानी म्हणजे गुंजाच्या वर्णाप्रमाणे, गुंजाफलप्रमाणे असं हे कुष्ठ असतं. आदौ सुरुवातीला कुष्ठाच्या पहिल्या अवस्थेमध्ये हे काकणंतिका वर्णाने असतं. परत काय होतं? पश्चात, त्यानंतर, आफ्टर दॅट तू सर्व कुष्ठलिंग समन्वितानी. त्यामध्ये सर्व कुष्ठ आतापर्यंतचे जे आपण पाहिले कपाल कुष्ठापासून ते सिद्म कुष्ठापर्यंत, तर सर्व कुष्ठलिंग समन्वितानी. त्यामध्ये सगळ्या कुष्ठाची लक्षणं समन्वितानी, त्या लक्षणांचा अनुबंध त्या कुष्ठामध्ये येतो. अर्ली स्टेज असेल तर त्याला काकणंतिका स्वरूप प्राप्त होतं, पण नंतर मात्र सर्व कुष्ठलिंग समन्विताने. आणि काय शब्द वापरलाय? पापीयसा. पापीयसा शब्द वापरलेला आहे. इतर ठिकाणी हा शब्द आलेला नाहीये, पापीयसा नावाचा. तो काकणंतिका या कुष्ठामध्येच आलेला आहे. अर्थात पापकर्म आपण हेतू पाहत असताना पाहिला होता की चिकित्सा स्थानामध्ये पापकर्म हा हेतू कुष्ठाचा सांगितलेलाच आहे. पण टिपिकली काकणंतिका कुष्ठामध्ये पापीयसा असा शब्द निदान स्थानावर आलेला आहे. त्यामुळे पापकर्माचा विचार, अर्थात ही पापकर्म कायिक, वाचिक, मानसिक स्वरूपाची आहेत. वैद्याला काय पहिल्या कन्सल्टन्सीमध्ये रुग्ण पापकर्माचा इतिहास सांगणार नाही, परंतु जर पापकर्म आपण जेव्हा इंद्रिय स्थान वाचू तेव्हा इंद्रिय स्थान वाचताना आपल्याला असं कळेल की त्यांनी सांगितलंय की तुम्ही हेतूंचा अभ्यास करून हेतूंच्या गुणधर्मानुसार दोषांचे विपरीत विधीसहित जेव्हा चिकित्सा करता आणि चिकित्सा करून सुद्धा तुम्हाला जेव्हा उपशय मिळत नाही तेव्हा दोन गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. एक म्हणजे पापकर्माचा आणि दुसरं म्हणजे रिष्ट लक्षणांचा. रिष्ट लक्षणे तर त्या ठिकाणी नाही येत ना, हा विचार केला पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं की पापकर्माचा. मग ही पापकर्म कुष्ठामध्ये या जन्मामध्ये घडले असतील किंवा पूर्वजन्मकृत काही पाप असतील. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुश्रुतांनी सांगितलेच आहे
की कुष्ठाचा अनुबंध कशा प्रकारचा असतो की जर मृत्यूच्या वेळी तो रुग्ण जर कुष्ठाने पीडित असेल तर नेक्स्ट जन्मामध्ये सुद्धा त्या मनुष्याला कुष्ठाची अनुवृत्ती राहते. इतका हा कुष्ठ दीर्घकालानुबंधी आहे. आणि या कुष्ठाला एक कारण काय? पापकर्म. पापकर्म करणं. जनरली ऍक्च्युली आपलं सायन्स जे आहे ते आस्तिक सायन्स आहे, आस्तिक दर्शन आहे. त्यामुळे या सायन्सने कर्मविपाकवाद मानलेला आहे, सत्कर्मवाद हा विपाक मानलेला आहे. कोणतेही कर्म जेव्हा करतो तेव्हा त्या कर्माचा विपाक हा त्या कर्मकर्त्याला भोगावाच लागतो. आणि तो जर भोगला नाही तर मग मात्र अनुवृत्ती ही चालू राहते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे जननी शयनम. हे अनुवृत्ती चालू राहते, जी शंकराचार्यांनी म्हटली ती. ही अनुवृत्ती तोडायची असेल तर काय व्हायला पाहिजे? मन हे निरीच्छ व्हायला पाहिजे, पण ते होत नाही सर्वसामान्यांचं, तुमचं आमचं. त्यामुळे पुन्हा पुन्हा अनुवृत्ती आहे. आणि जर ही पापकर्म जर आधीच्या जन्मात केलेली असतील आणि त्या कर्माचा विपाक जर त्या कर्त्याला मागच्या जन्मामध्ये भोगावा लागला नसेल किंवा त्या कर्मांचा विपाक झाला नसेल तर काही कर्म अशी असतात ती कालांतराने विपाक देणारे असतात. कालांतराने त्यांचा पाक होतो. मग त्या कर्माचा पाक हा पुढच्या जन्मामध्ये व्हायला लागतो आणि मग त्या रुग्णाला कुष्ठाची निर्मिती, श्वित्राची निर्मिती, आणखीन एखादा कोणतेही टिपिकल हेतू दिसत नाहीयेत, कोणतेही निजदोषाचे हेतू दिसत नाहीयेत, तरी सुद्धा एखादा दारुण व्याधी, गंभीर व्याधी झालेला आपण पाहतो. तो कर्मविपाक भोगून झाला की मग ते जे कर्म जे आहे, पापकर्म जे आहे ते आपोआप शांत होतं. पण ते रुग्णाला भोगावंच लागतं. अशा पद्धतीने पापीयसा हा थोडासा वेगळा विषय आहे. मग त्यासाठी दैवोपाश्रित चिकित्सा करणं. म्हणून प्रॅक्टिकली कुष्ठामध्ये जेव्हा असं जीर्ण कुष्ठरोगी तुमच्याकडे येतो, 5-6 वर्षापासून अशा रुग्णाला कुष्ठ झालेला आहे. असा रुग्ण जो आहे, टिपिकली जो सगळीकडे फिरून आलेला आहे, अशा रुग्णांची चिकित्सा करताना दोषांनुसार तर चिकित्सा करायचीच. पण आपल्या बुद्धीनुसार त्याला थोडंसं दैवोपाश्रय पण अँगल देणं हे पण गरजेचं आहे. भले तो तितका प्रिसाईज नसेल, पण थोड्याफार प्रमाणात सुरुवात म्हणून तरी दैवोपाश्रय चिकित्सा अशा जीर्ण कुष्ठामध्ये करणं. अर्थात कुष्ठ जीर्ण म्हणणं म्हणजे हे पिवळ्या पितांबरासारखं आहे, कारण की कुष्ठ आधीच जीर्ण स्वरूपाचा व्याधी आहे. पण जो लॉंग स्टँडिंग त्याला हिस्ट्री आहे तुमच्याकडे येईपर्यंत, अशा कुष्ठामध्ये दैवोपाश्रय चिकित्सा करणं त्यामुळे आवश्यक ठरतं. पापीयचा सर्व कुष्ठलिंग समवेत अनेक वर्णांनी काकण्यांनी ती विद्यात. त्यामध्ये सर्व कुष्ठाची लक्षणं दिसतात. असं म्हटलंय की सर्व कुष्ठ काय म्हणतात त्याला की डिफरंट काइंड ऑफ कलर त्या कुष्ठाला प्राप्त होतात. हे जे सन्निपातक कुष्ठ आहे त्यामध्ये अनेक वर्ण उत्पन्न होतात. हे पण एक टिपिकल आहे की सन्निपातच व्याधी अवस्थेमध्ये, मग तो सन्निपातच कुष्ठ असेल, आणखीन कोणतीही सन्निपातच अवस्था असेल, या सन्निपातच अवस्थेमध्ये असे वर्ण वैविध्य निर्माण होतं. फॉर एक्झाम्पल, सन्निपातज आपल्याला माहित आहे की अतिसार जर असेल, चरक चिकित्साचा जो 19वा अध्याय आहे, त्या 19व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 9 जो आहे, पान नंबर 549 जो आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की अपीच शोणितादीन धातून अतिप्रकृष्ट दूषयंतो धातु दोष स्वभाव कृतानि अतिसार वर्णानि उपदर्शयन्ति तत्र शोणितादिषु धातुषु अतिप्रदुष्टेषु हरिद्र, हरित, नील, मंजिष्ठा, मांसधावन, सन्निकाश, रक्त, कृष्ण, श्वेत, वराह, मेद सदृश एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. जेव्हा अतिसारामध्ये सन्निपाताची अवस्था येते तेव्हा उत्तरोत्तर धातूंची दृष्टी होऊन त्या धातूंचे अंश आता पुरुषामध्ये येऊ लागतात आणि पुरुषाला विभिन्न वर्ण ते प्राप्त करून देतात. तशाच पद्धतीने सन्निपातज कुष्ठावस्थेमध्ये पण आता उत्तरोत्तर धातूंची दृष्टी व्हायला लागते आणि त्यामुळे पण त्या धातुदृष्टी ज्या धातूची जास्त प्रकर्षाने होईल त्यानुसार विभिन्न वर्ण या सन्निपातज कुष्ठाला सुद्धा प्राप्त होतात.
त्यामुळे ते असे म्हणतात तानी असाध्यानी. हे काकणंतिका नावाचं जे कुष्ठ आहे, सन्निपात जे कुष्ठ ते असाध्य आहे. सन्निपात याचा अर्थ तिन्ही दोषांचा स्वतंत्ररित्या प्रकोप झालेला हे कुष्ठ आहे. आणि साध्याने पुनरितराणी, आणि इतर जे कुष्ठ आहे ते मात्र साध्य आहे. आता पुढे असं म्हणतात श्लोक नंबर 9 मध्ये, तत्र यत् असाध्यं तद असाध्यतां न अतिवर्तते. बघा एकच वाक्य आहे. तत्र यद असाध्यं तद असाध्यतां न अतिवर्तते. यद असाध्यं जे असाध्य आहे तद असाध्यतां न अतिवर्तते. The one which is asadhya kushta never changes nature of असाध्यता. जे असाध्य आहे ते असाध्यच असणार आहे, ते कधीही साध्य होणार नाहीये. काकणंतिका कुष्ठ घेऊन तुमच्याकडे रुग्ण आला तर तो तुम्ही काय जादूची कांडी नाहीये तुमच्याकडे, तो तुमच्यासाठी सुद्धा असाध्य आहे. सगळ्यांसाठी सर्व काल नियम आहे की असाध्य कुष्ठ असाध्यता न अतिवर्तते. हा नियम कुष्ठामध्ये जरी आला असला तरी तो सगळ्या व्याधींना लागू आहे. यत असाध्यम तद असाध्यतां न अतिवर्तते. पुढे काय म्हणतात, साध्यम पुनः किंचित साध्यतां अतिवर्तते कदाचित अपचारात. काय म्हणतात ते, किंचित, किंचित म्हणजे काय, काही, किंचित साध्यम पुन्हा कदाचित अपचारात साध्यता अतिवर्तते. काय म्हणतात, साध्य हे तर सर्व काळ साध्य असायलाच पाहिजेत, पण किंचित साध्यम काही साध्य व्याधी पुन्हा कदाचित, कदाचित म्हणजे कधीतरी, अपचारात साध्यता अतिवर्तते साध्यता सोडून देतात. साध्य व्याधी या ज्या आहेत, जे विकार साध्यसंमत आहेत ते तर बरे झालेच पाहिजेत. बघा आपल्याला श्लोक माहित असेल सगळ्यांना, चरक सूत्र स्थानाच्या पहिल्या अध्यायातच आचार्यांनी ती योजना करून ठेवलेली आहे की चरक सूत्र स्थान अध्याय 1 श्लोक नंबर जो आहे तो 62, पान नंबर जे आहे ते 17, विपरीत गुणैहि देश मात्रा काल उपपादितैहि भेषजैहि विनिर्वन्ति विकारा साध्यसंमता. साध्यसंमत विकार हे बरे झालेच पाहिजेत. मग काय होतं काही वेळा, परंतु साध्यसंमत विकार तरी असले तर काही कंडिशन मध्ये हे साध्य विकार जे आहेत ते बरे होत नाहीत. साध्य असून सुद्धा बरे होत नाहीत. पहिल्या अध्यायात तर तुम्ही सांगितलं भेषजैहि विनिर्वन्ते विकारा साध्यसंमता, आणि त्याला अपवाद काय मग ह्याला, की हा अपवाद या ठिकाणी सांगितला कशामुळे, अपचारा, हेतूंचं सेवन चालूच आहे, तर मग मात्र साध्य विकार हा सुद्धा बरा होत नाही. रुग्णाला तुम्ही कितीही समजावून सांगा ही अपत्य करू नका, ही हेतू सेवन हे टाळा, रोजच्या रोज व्यायाम करा, रोज 12 सूर्यनमस्कार घाला, रोज किमान 40 मिनिटं फिरा, फास्ट वॉकिंग करा, ऐकत नाही. कधी करतात कधी नाही. सांगणं आपलं कर्तव्य आहे, त्याची दोषांची गती ज्या दिशेला जाईल त्या दिशेला जाईल. पण आपण भूतेषु अनुक्रोश म्हणून सांगतो, पण ते त्यांनी प्रत्येक वेळेस ऐकेलच असं नाही. आणि असं जेव्हा होतं तेव्हा साध्य विकार हे सुद्धा साध्यतामध्ये वर्तते. ते साध्यतेची स्टेज सोडून जातात, मग याप्याकडे जातात, मग असाध्याकडे जातात. त्यामुळे साध्य विकार जरी असला तरी हा भाव ह्याचा विचार करणं हे गरजेचं. म्हणजे बघा चरक निदान स्थानाचा जो दुसरा अध्याय आहे, चरक निदान स्थान अध्याय 2 रक्तपित्त निदान जो अध्याय आहे त्यामध्ये नंबर 207 श्लोक नंबर 21, अभ्यस्त खलु हेतुभ्यः किंचित साध्यम न सिद्धती. या कारणामुळे साध्य जे आहे ते न सिद्धती. कोणते बरं, प्रेष्य उपकरण अभावात दौरात्म्यात वैद्य दोषताः
अकर्मतश्च साध्यत्वम कश्चित रोगो अतिवर्तते. काय म्हणतात ते? प्रेष्य उपकरण, प्रेष्य म्हणजे काय? श्रेयस्कर. उपकरण अभावात, उपकरण अभावात म्हणजे काय? भेषज अभावात. टीका दिली आहे बघा त्यांनी, भेषज अभावात. चांगली औषधं, आम्हाला जी औषधं पाहिजेत ना, आम्ही जी वैद्य म्हणून ठरवतो औषधं, ती भेटतच नाहीत. मग आम्ही स्वतः औषधं तयार करत नाहीत. त्यामुळे फार्मसीची जी औषधं आमच्या केमिस्टकडे उपलब्ध आहेत, तीच औषधं आम्हाला लिहून द्यावी लागतात. मग काय झालं ते? प्रेष्य उपकरणाभावात. वैद्याला जो औषध पाहिजे तो जर उपलब्ध होत नसेल, हा मग ठीक आहे, मग कैशोर गुगुळ नाहीये ना, मग अमृता गुगुळ द्या. अमृता गुगुळ पण नाहीये ना, मग योगराज गुगुळ द्या. प्रेष्य उपकरणाभावात. पुढे काय म्हणतात ते? दौरात्म्यात. दौरात्म्याची टीका काय केली? दौरात्म्यात इति आतुरस्य अनात्मवत्वात. ऐकत नाही. जे पथ्य सांगितलेले आहेत त्या पथ्यांचे सेवन करत नाहीत, अपथ्यांचा त्याग करत नाहीत. असं असेल तर तरी सुद्धा साध्य विकार जे आहेत ते साध्य होत नाहीत, बरे होत नाहीत. वैद्य दोषतः, आणि चिकित्सा करताना वैद्याचा दोष जर असेल, ज्या अवस्थेमध्ये, ज्या व्याधीच्या ज्या अवस्थेमध्ये जशी चिकित्सा करायला पाहिजे ती चिकित्सा जर त्यांनी केली गेली नाही तर वैद्याकडून, वैद्याला ती अवस्थाच कळली नाही तर मुळात, तरी सुद्धा मग साध्य विकार हे असाध्य होऊ शकतात. म्हणजे वैद्याला पण कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, वैद्याचा पण दोष आहे, तर वैद्याकडून सुद्धा साध्य विकार हे असाध्य होऊ शकतात जर तुम्हाला ती अवस्थाच कळली नाही तर. अकर्मतश्च म्हणजे काय? ही चिकित्साच केली नाही तरी सुद्धा साध्य विकार जे आहेत ते असाध्य होऊ शकतात. तर अशा पद्धतीने साध्यम पुन्हा किंचित साध्यता अतिवर्तते कदाचित अपचारात. पुढे असे म्हणतात, साध्यानी ही षट काकणकवर्जानी अचिकित्स्यमानानी अपचारतो वा दोषैः अभिषंद्यमानानी असाध्यताम उपयांती. क्लिअर कट त्यांनी सांगून दिले. काय म्हणतात ते? काकणक वर्जानी षट साध्यानी. काकणक सोडून जी 6 कुष्ठ आहेत, उरलेली महाकुष्ठ, ती साध्य आहे. काकणक वर्जानी षट साध्यानी. ह्यांच्यामध्ये काय आहे? अचिकित्स्यमानानी. चिकित्सा जर केली नाही तर या 6 गोष्टांमध्ये, जसं आता रक्तपित्त निवारणाचा श्लोक होता त्यामध्ये काय? अकर्मतश्च. तसंच अचिकित्स्यमानाने किंवा काय? अपचारात वा. अपचारात वा. अपचारात वाची टीका वाचा बरं. अपचारात वा इति उत्पन्ने अपि कुष्ठे निदान सेवनात. खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. मी इकडे वमन करतोय, मी इकडे विरेचन करतोय आणि रुग्ण दुपारी 2 तास झोपतोय, रुग्ण दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करतोय, रुग्ण विरोधी आहाराचं सेवन करतोय, रुग्ण भय चिंता शोकग्रस्त आहे. उत्पन्ने अपि कुष्ठे निदान सेवनम. त्यामुळे काय होईल? जी कुष्ठामधली दोषांची संतान परंपरा आहे ती संतान परंपरा ब्रेक होत नाही. त्यामुळे कुष्ठाची अनिवृत्ती कंटिन्युअस राहते. कुष्ठामध्ये क्लेदाचा सप्लाय हा कंटिन्यू राहतो. का? अपचारतो. वैद्याचं कर्तव्य काय? पहिलं त्यागात विषम हेतुना. हे वैद्याचं पहिलं कर्तव्य. समानांच सेवन. त्यामुळे चिकित्सेची पहिली पायरीच ही आहे. हे आपण ठरवून जितक्या ठामपणे सांगू ना रुग्णाला, तेवढा त्या रुग्णांकडनं फॉलो करण्याचा प्रयास जास्त मात्रेत होईल. की आपण जर सांगितलं की अशी पथ्य पाळला तरच तुम्ही बरे व्हाल, अन्यथा नाही, किंवा औषधांचा रोल हा 50% आणि पथ्याचा रोल हा 50% आहे, किंवा पथ्य हेच एक औषध आहे, हे तिथपर्यंत आपण ठासून सांगत नाही तोपर्यंत ते रुग्णाला गोष्ट कळत नाही.
कळत नाही म्हणण्यापेक्षा काय, ते रजतमाने आवृत्त झालेलं मन असतं, त्यामुळे ते ज्ञानग्रहण प्रक्रियेतच बाधा आलेली असते, त्यामुळे विकृत इच्छा निर्माण होतात. हा त्या विचाराचाही दोष नसतो, पण ती अवस्था असते. ती ब्रेक करणं हे आपलं कर्तव्य आहे. जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत प्रयत्न करणं. म्हणजे गृहिणीच्या पेशंटमध्ये मनाची शक्ती वाढवणं हा पण एक चिकित्साचा प्रकार आहे. म्हणजे मनाची शक्ती, मानस भाव ह्यांच्यावर नियंत्रण प्राप्त करणं. हे काम, शोक, क्रोध, भय हे भाव जोपर्यंत संतुलित अवस्थेमध्ये, सम्यक अवस्थेमध्ये प्रस्थापित होत नाही, त्यांचं शमन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत काय होतं की तोपर्यंत गृहिणीची दृष्टी चालूच राहते. त्यामुळे आम्हाला विचार हा अशा पद्धतीने करायचा. आणि आजकाल जे आपण हेतू पाहतोय ना, आजकाल क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जे हेतू पाहतो ते असे वेगवेगळ्या भन्नाट प्रकारचे हेतू आहेत. म्हणजे संतर्पण, अपतर्पण, अव्यवहारेण अनानुपूर्व्या हा हेतू आपण पाहिला. ते शारीर संतर्पण, शारीर अपतर्पण अशा प्रकारचा तो भाव होता. पण आजकाल आपल्याला मानसिक संतर्पण आणि मानसिक अपतर्पण हा पण हेतू लक्षात घ्यावा लागतो. मनाचं संतर्पण होतंय का मनाचं अपतर्पण होतंय माझ्या रुग्णामध्ये. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, काम, शोक, भय यामुळे काय होतं, काम, शोक, भयात वायू, मनाचं अपतर्पण होतं, वायूचा प्रकोप होतो, पण शारीर लक्षण काय दिसतात, स्थौल्य, वजन खूप वाढतंय, मेद प्रदोषाची व्याधी. आम्ही मेदाची चिकित्सा करतो, पण त्याबरोबर मेन कारण काय, मनाचं अपतर्पण हे मेन कारण. त्यामुळे वायूचा प्रकोप झाला. किंवा काय की मनाचं अपतर्पण झालंय, पण शरीरामध्ये निजदोषांमध्ये हायपर कोलेस्ट्रेमिया हे लक्षण दिसतं. चिकित्सा रक्तामधला जो मेदधातू वाढलाय, ज्या मेदाचं विमार्गगमन झालंय त्याची तर करायचीच, पण त्याबरोबर मनाचं जे अपतर्पण आहे, त्या मनाच्या अपतर्पणासाठी आम्ही काय चिकित्सा करतोय का, त्या दृष्टीने आम्ही काय रुग्णाला मार्गदर्शन करतोय का, हे पण जाणणं महत्वाचं. नाहीतर काय, नाहीतर उत्पन्ने अपि कुष्ठे निदान सेवनं. रुग्ण आमचा असनात वटी खातोय, रुग्ण आमचा कुंभसतू खातोय, रुग्ण आमचा अयस्फूर्ती खातोय, तोपर्यंत रुग्णाचं वजन कमी होतं. आणि परत मात्र काय, ही औषध उपचार योजना बंद केली, पुन्हा जैसे थे. असं का? त्यामुळे ब्लेम वैद्यावर येत नाही, ब्लेम हा सायन्सवर येतो. मग रुग्ण बऱ्याचदा म्हणतो पण बघा, या त्रासासाठी मी आयुर्वेदिक पण उपचार घेतले डॉक्टर, बरं वाटलं नाही. म्हणजे काय, रुग्ण वैद्याचं नाव सांगत नाही, मी या वैद्यांकडे इलाज घेतले. रुग्णाची वाक्यरचना कशी असते, आयुर्वेदिक पण उपचार घेतले. ब्लेम सायन्सला येतो, ब्लेम वैद्याला नंतर येतो. त्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी आपल्यावर राहते. डोळ्यात तेल घालून, म्हणजे एखाद्या वेळी आपली मानसिकता जर चांगली नसेल तर रुग्ण आपण कदाचित नंतर बोलवावा शक्य जर असतं. पण जेव्हा आपण एखादा रुग्ण पाहतो तेव्हा त्या रुग्णाची जबाबदारी पूर्णांशाने आपल्यावर असते, किंवा ती पूर्णांशाने आपल्यावर घ्यावी, तरच त्यातनं काही प्रमाणात तरी असे ना का आपण उपशय देऊ शकतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की साध्याच्या बाबतीत ते असे म्हणतात की अचिकित्समानाने अपचारात वा, ह्या दोन कारणांमुळे काय होतं, दोषैही अभिषंध्यमानाने, दोषैही अभिषंध्यमानाने, अभिषंध्यमानानेची टीका काय केली आहे बरं, अभिषंध्यमानाने ती आपुर्यमानाने इतके दोष वाढतात, इतकं क्लेद बाहुल्य वाढतं की साध्य गोष्ट जी आहे ते पण असाध्यता उपयांती, असाध्यतेकडे जातं. हा नियम जरी कुष्ठामध्ये आला असला तरी हा सर्व व्याधींना लागू आहे. सर्व साध्य व्याधींमध्ये जर अचिकित्समानाने आणि अपचारात जर केले तर दोषवृद्धी होऊन त्यामुळे असाध्यता उपयांती, अशा पद्धतीचं अवस्था निर्माण होते. पुढे असे म्हणतात, साध्यानाम अपि ही उपेक्षमानानाम त्वक, मांस, शोणित, लसिका, कोथ, क्लेद, संस्वेदजाः क्रिमयोः अभिमुच्यन्ति. काय म्हणतायत, साध्यानाम अपि ही,
साध्य ज्या व्याधी आहेत त्यामध्ये पण उपेक्षमान म्हणजे चिकित्सा न केल्यामुळे काय होतं, त्वक मांस शोणित. आता चिकित्सा न केल्यामुळे दोन अर्थ, एक तर वैद्याला ती अवस्था कळली नाही किंवा रुग्ण त्या अवस्थेत आपल्याकडे आला नाही. त्वक मांस शोणित लसिका क्लोथ कोथ क्लेद संस्वेदजाः. त्वक मांस शोणित लसिका यांचा कोथ तयार होतो, क्लेद जास्त मात्रेमध्ये तयार होतो आणि क्रिमया हा अभिमुच्छन्ती. क्रिमीची यातून निर्मिती होते. हा कोथ होऊन, त्वकादी धातूंचा कोथ होऊन त्यातून क्रिमींची निर्मिती होते. पुढे काय म्हणतात ते भक्षयन्तः त्वगादीन दोषः पुनर्दूषयन् इमान उपद्रवान पृथक पृथक उत्पादयन्ती. आणि हे क्रिमी काय करतात मग, त्वकादीन भक्षयन, त्वगादी धातूंचं भक्षण करत असताना पुन्हा हा दोषः दूषयन, आणि ते भक्षण त्यांचं चालू असतं त्यामुळे पुन्हा ते दोषांचा प्रकोप करतात आणि पृथक पृथक इमान उपद्रवान उत्पादयन्ती. आणि मग त्यातून वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं निर्माण होतात. इमान उपद्रव निर्माण होतात. आता या ठिकाणी ज्या कृमी वर्णन केलेल्या आहेत त्या मोस्टली या रक्तज कृमी असणार आहेत. जे चरक विमानस्थानाच्या 7व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे त्यामध्ये रक्तज कृमीच्या लक्षणांमध्ये पण जे आहे ते त्वकवैवर्ण्य किंवा पुष्ट हे लक्षण आहे. आणि आपण पाहिलं होतं की हेतूंमध्ये सुश्रुतांनी वातः स पित्ता स कफा स कृमीही, कृमी हा पण कुष्ठ निर्मितीला एक हेतू सांगितलाय. पण चरकांनी वर्णन करताना कसं केलंय की हे साध्याची जर चिकित्सा तुम्ही केली नाही तर त्यामध्ये कोथ तयार होतो आणि त्यातून या कोथ आणि क्लेदातून क्रिमींची निर्मिती होते आणि त्यातनं पुढे लक्षणांची अभिव्यक्ती होते. त्यामध्ये काय म्हणतात ते, तत्र वातः शाब अरुण वर्ण परुषताम अपि च रौक्ष शूल शोष तोद वेपतु हर्ष संकोच आयास स्तंभ स्तुप्ती भेदभंगान. वाताचा जर डॉमिनन्स झाला तर अशा पद्धतीचे लक्षणं ते निर्माण करतात. पित्तम दाह स्वेद क्लेद कोथ स्त्राव पाकरागान. श्लेष्मात्वस्य श्वैत्य शैत्य कंडू स्थैर्य गौरव उत्सेद उपस्नेह लेपान. क्रिमयास्तु त्वगादीन चतुराः सिराः स्नायुः च अस्थीनपि च तरुणानि आददते. काय होतं, क्रिमयाः तु त्वगादीन चतुराः सिराः स्नायुः च तरुणानि अस्थिनी च अपि आददते म्हणजे भक्षण करतात. म्हणजे ऍक्च्युअली सिरा का बरं इथं वर्णन केलं तर सिरा हा रक्तधातूचा उपधातू आहे आणि स्नायू हा मेदाचा उपधातू आहे. त्यामुळे हे त्वगादी चत्वारः आणि त्यांची उपधातू जे आहेत त्यांचे पण ते भक्षण करायला लागतात. त्यामुळे तरुणास्थी जे आहेत ते तरुणास्थी यांचा क्षय व्हायला लागतो. जसं आपण पाहिलं होतं की लेपरसीच्या काही स्टेजमध्ये हे तरुणास्थी जे आहेत त्यांचा क्षय झालेला आपल्याला दिसतो. तर हे जे वर्ण आहे ते लेपरसीमध्ये आपण घेऊ शकतो का, तर असं सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. पुढे असं म्हणतात, अस्याम चैव अवस्थायाम उपद्रवाः कुष्ठिनम स्पृशन्ति. अस्याम एव अवस्थायाम च उपद्रवाः कुष्ठिनम स्पृशन्ति. स्पृशन्ति म्हणजे काय, स्पर्श करतात, उत्पन्न करतात. या अवस्थेमध्येच कुष्ठामध्ये उपद्रव निर्माण होतात. कोणते बरं ते, तद्यथा. ही अवस्था म्हणजे कोणती, तरुणानी अस्थिनीची आददते एक्सेट्रा एक्सेट्रा जे आहे ते त्वगादया चत्वारः शिरास्नायू अस्थिनांची अपि आददते ही अवस्था आहे. यामध्येच उपद्रव निर्माण होतात. ते कोणत्या कोणत्या प्रकारचे, तद्यथा प्रस्त्रवण अंगभेदः. प्रस्त्रवणम म्हणजे एक्सेसिव्ह डिस्चार्ज व्हायला लागतो, खूपच डिस्चार्ज व्हायला लागतो. प्रस्त्रवणम अंग, आणि पुढे सांगितलं अंगभेदः. अंगभेदः म्हणजे काय, अल्सरेशनची निर्मिती व्हायला लागते. आणि पतनानी अंगावयवानाम पतनम, तो जो बॉडी पार्ट आहे तो कधी कधी गळून सुद्धा पडतो. पतनम अंगावयवानाम. पुढे तृष्णा ज्वर अतिसार दाह दौर्बल्य रोचक विपाकश्च तथाविधम असाध्यम विद्यार्थी. अशा पद्धतीची सार्वदेहिक दोषांची सुद्धा लक्षणे त्या ठिकाणी निर्माण होतात.
तरुणांनीची टीका दिली आहे बघा. तरुणांनी ती कोमलानी नासा अस्त्यानी ती नेझल सेप्टम सारखे जे तरुण असतील ते बेसिकली खाल्ले जातात. आजकाल आपण लेप्रेसीमध्ये बघतो की नेझल सेप्टम हा सेपरेट झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे टिपिकली हे लेप्रेसीचं पॅरलल असणारं वर्णन आहे असं आपण म्हणू शकतो. भवन्ति च अत्र साध्योऽयमिति हा पूर्वं नरो रोगमुपेक्षते स किंचित कालमासाद्य मृत एव अवबुध्यते. काय म्हणतात ते, या नराः अयम साध्यः इति पूर्वं रोगमुपेक्षते. काय म्हणतात, या नराः अयम साध्यः, जो मनुष्य अयम हा कशासाठी वापरला शब्द, कुष्ठासाठी. हा कुष्ठ किंवा हे त्वकवैवर्ण्य साध्य आहे असं समजून पूर्वम रोगम उपेक्षते, निग्लेक्ट द डिसीज इन इट्स अर्ली स्टेज. तर काय होतं, स किंचित कालम आसाद्य, काही वेळानंतर काही काळानंतर असा रुग्ण मृतएव अवबुध्यते. मृतएव अवबुद्धतेचा अर्थ काय होतो की ती असाध्यता त्याला प्राप्त होते. म्हणजे पुन्हा पुन्हा ते आपल्याला सांगतायत की अचिकित्समान ही अवस्था कुष्ठामध्ये किती महत्वाची ठरते. रुग्णाला सुरुवातीला वाटतं की ही चिकित्सा करण्यास योग्य अवस्था नाहीये, हे थोडंसंच त्वकवैवर्ण्य ते आपोआप बरं होईल किंवा ते त्याकडे एवढी लक्ष देण्याची गरज नाहीये. आणि त्यातून मग बऱ्याच ठिकाणी बघा, एखाद्या ठिकाणी त्याचा त्वकवैवर्ण्य निर्माण होतं तोपर्यंत रुग्ण काय तो तुमच्याकडे येत नाही. तो जेव्हा पूर्ण शरीरभर पसरतं, पूर्ण कंडू व्हायला लागतो, त्यातनं कॉस्मेटिक भाव त्याचा जो आहे तो विगुण व्हायला लागतो, तेव्हा तो रुग्ण आपल्याकडे येतो. अर्ली स्टेज मध्ये येणारच नाहीये. म्हणून ते असं म्हणतात की ह्या नरा अयम साध्या इति पूर्वम रोगम उपेक्षते. पेशंट थिंक्स दॅट इट इज इझिली क्युरेबल असं जेव्हा असतं आणि तेव्हा तो उपेक्षा करतो या अर्ली स्टेजची, आणि त्यातनं मग काय होतं की तो असाध्यतेकडे तो कुष्ठ वाटचाल करू लागतो. पुढे म्हणतात, यस्तु प्रागेव रोगेभ्यो रोगेषु तरुणेषु वा भेषजं कुरुते सम्यक् सचिरं सुखम अश्नुते. काय म्हणतात ते, या रोगेभ्यः प्रागेव रोगेषु तरुणेषु वा, ज्या रोगामध्ये प्रागेव म्हणजे अर्ली स्टेज मध्ये सुरुवातीला, रोगेषु तरुणेषु वा किंवा रोगाची तरुण अवस्था आहे, सम्यक भेषजं कुरुते, सम्यक भेषजं कुरुते म्हणजे योग्य विधिविहित अशा औषधाची देशकाल मात्रा ह्यांचा विचार करून योजना केली असेल आणि रोगाची अर्ली स्टेज असेल, सचिरम सुखम अश्नुते, तर लवकर सुखप्राप्ती, चिरम लॉंग स्टँडिंग अशी त्याला मिळते. मग ह्याच्याच अर्थापत्तीने काय अर्थ होऊ शकतो की रोगाची जर लेटर स्टेज आहे आणि अशा वेळी जर रुग्ण आपल्याकडे आला तर त्याला लवकर सुख मिळणार नाहीये, चिरसुखाची प्राप्ती त्याला होणार नाहीये, हे आपण अर्थापत्तीने जाणू शकतो. पुढे असं म्हणतात, यथा अल्पेन यत्नेन छिद्यते तरुणः तरु सेव अतिप्रवृद्धः तो छिद्यते अतिप्रयत्नतः. काय म्हणतात, यथा ही या ठिकाणी उपमा अलंकार वापरलाय. यथा ही तरुणः तरु म्हणजे काय, छोटा वृक्ष, तरुणः छोटा वृक्ष अल्पेन यत्नेन छिद्यते. अल्पेन यत्नेन म्हणजे काय की छोट्याशा प्रयत्नाने, विथ मिनिमल फोर्स, छोट्याशा प्रयत्नाने छिद्यते कापला जातो. यथा ही तरुणः तरुः अल्पेन यत्नेन छिद्यते, पण काय, अतिप्रवृद्धः तू, खूप वाढलेला जर तो वृक्ष असेल, अतिप्रयत्नतः छिद्यते, त्याला खूपच इफर्ट लागतात, ड्रास्टिक इफर्ट लागतात. कशासाठी, कापण्यासाठी. म्हणजे आपण कोथिंबिरीचे दाणे टाकल्यानंतर ते जेव्हा उगवतात ते हाताने उगवून काढणं जसं सोपं आहे, तसा एक मोठा वटवृक्ष उपटून काढणं किती अवघड आहे, शक्यच नाहीये. म्हणजे कोथिंबीर ज्या उगवल्या आहेत ते अल्पदोष आहेत. अल्पदोष अर्ली स्टेज मध्ये ट्रीट करणं खूप सोपं आहे, पण दोषांचा जेव्हा वटवृक्ष आपल्या समोर उभा राहतो आणि आता हा वटवृक्ष म्हणतो की करा माझी चिकित्सा, किती अवघड आहे. आणि आपली जबाबदारी का वाढते,
आपल्या आयुर्वेदीय प्रॅक्टिशनरकडे हे वटवृक्षच भरपूर प्रमाणात आहेत. सगळे वटवृक्ष, कोथिंबिरी नाहीत. सुरुवातीच्या स्टेजमध्ये हे प्रचलित आहे समाजात, म्हणजे हे बदलायला खूप वेळ लागेल. त्यासाठी खूप आपलं वैद्य म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कदाचित एक जनरेशन, दुसरी जनरेशन अशा नंतर मग कदाचित ट्रेंड सुरू होईल की दोषांची कोथिंबीर अवस्था जेव्हा असेल तेव्हा रुग्ण आपल्याकडे येते. पण आत्ताच्या स्टेजला वटवृक्ष आहे दोषांचा, आणि तो दोषांचा वटवृक्ष आम्हाला म्हणतोय की आम्हाला हलवून दाखवा. त्यावर किती प्रयत्न आपल्याला करावा लागेल वैद्य म्हणून, विचार करा. तर अतिप्रवृत्तः तु स अतिप्रयत्नतः छिद्यते. एवम एव, अशाच प्रकारे तरुणः विकारा अपि सुखम साध्यते. तरुण हा विकार जर असेल तो सुखम साध्यते, लवकर त्याला सुखप्राप्ती होते, तो लवकर साध्य होतो. विवृद्धः कृच्छात साध्यते असाध्य वा अपि जायते. आणि विवृद्ध असेल तर तो असाध्य किंवा कृच्छ साध्य किंवा असाध्य असतो. हे रुग्णाला आपण समजून सांगितलं पाहिजे. बाबा रे, तू कोणत्या अवस्थेमध्ये आलायस आमच्याकडे? कोथिंबीर अवस्था आहे का वटवृक्ष अवस्था? आणि त्यामुळे तुझ्या चिकित्सेला एवढा वेळ लागणार आहे. असं नाही की हे 15 दिवसाचं औषध घेतलं आणि लगेच तुला बरं वाटलं पाहिजे. काही अंशी तुला क्वालिटी ऑफ लाईफ, काही अंशी तुझी अग्निवृत्ती, मलप्रवृत्ती यामध्ये फरक पडेलच. पण दोषदुष्ट समूर्छना पूर्ण भेद व्हायला वेळच लागेल निश्चितपणे. कारण की आपण वटवृक्षाशी डील करतोय. एवमपि विकारोऽपि तरुणः साध्यते सुखम विवृद्धः साध्यते कृच्छ्रत असाध्य वापि जायते. तत्र श्लोकः संख्याद्रव्याणि दोषाश्च हेतवः पूर्वलक्षणम् रूपाणि उपद्रवाश्च उक्ता कुष्ठानं कौष्टिके पृथक् इति अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते निदानस्थाने कुष्ठनिदानं नाम पंचमो अध्याय. तर अशा पद्धतीने आपण निदानस्थानात जे त्यांचं वर्णन केलेलं आहे कुष्ठाचं, त्याचं थोडंसं विवेचन चिंतन आपण केलं. आता पुढच्या वेळी आपण या संदर्भात जे चिकित्सा स्थानात काही वेगळे विषय आलेले आहेत का कुष्ठ चिकित्सा संदर्भातले, आणि मग कुष्ठाच्या चिकित्सेचे सिद्धांत आणि कुष्ठाच्या चिकित्सेमध्ये आलेले चरकोक्त कल्प याचा थोडक्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. तर आज आपण या ठिकाणी इथेच थांबूयात आणि पुढच्या वेळी कुष्ठ चिकित्सा अध्याय सुरू करूयात. थँक्यू सर. एक क्वेश्चन आलेला आहे. हा, मनाचे संतर्पण अपतर्पण जे सांगितले आहे त्यात संतर्पणाचे हेतू कोणते, प्लीज एक्सप्लेन, आणि चिकित्सा कशी करायची. तर आपण जो बोलत होतो की आजकाल प्रॅक्टिकली असं दिसतं, म्हणजे की मानस भाव जे असतात ते मानस भावांचा जर विचार केला, जे मानस रोग, काम, शोक, भय, हे जे हेतू आहेत हे मानस हेतू दिसतात. आणि निजदोषांवरचा परिणाम जर पाहिला तर तो संतर्पण करणारा असतो, म्हणजे स्थौल्य. पण हेतू काय? काम आणि शोक, म्हणजे ते मनाचं अपतर्पण झालेलं आहे, पण शारीर भावांचं संतर्पण झालेलं आहे. तर मग चिकित्सा करत असताना नॅचरली आपण स्थौल्याची चिकित्सा तर निजदोषांसाठी, मेदोदोषांसाठी तर करणारच आहे, पण मनाच्या बाबतीत आपण काय करणार आहे? तर मनाचं जे अपतर्पण आहे ते दूर करायचं असेल तर धैर्य आत्मादि विज्ञानम ह्या अर्थाने त्याला कामशोकातून बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल? तर मनाची प्रसन्नता वाढवण्यासाठी आपल्याला काय सगळ्यात महत्वाचं हे आहे की हे आपलं आणि पेशंटचं एक विशिष्ट बॉन्डिंग डेव्हलप व्हायला पाहिजे, की रुग्णाला आपल्याप्रती विश्वास वाटला पाहिजे वैद्य म्हणून, तर रुग्ण आपल्याला हे मानसभाव पण व्यक्त करेल. आपण जर पहिल्या स्टेजमध्ये रुग्णाला विचारलं की का रे बाबा तुला टेन्शन आहे का रे बाबा तुला कोणती काळजी आहे का, तो नाहीच म्हणेल. नॅचरली घरातली काही टेन्शन किंवा वैयक्तिक काही प्रॉब्लेम एका थर्ड पर्सन पेशी व्यक्त करायला कोणाला आवडेल? कोणाला नाही आवडत. पण हळूहळू जसं आपल्या चिकित्सेमध्ये रुग्ण आणि वैद्य म्हणून आपलं एक रिलेशन डेव्हलप होईल, त्यानंतर दुसऱ्या फॉलोअप मध्ये, तिसऱ्या फॉलोअप मध्ये वैद्याची आपल्याविषयी जी असणारी तळमळ पाहून तो कदाचित सांगू शकेल की नाही मला हे पण भावाने मी ग्रस्त आहे, मला हे खरा तर प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेममुळे हा मला बऱ्याच दिवसापासूनचा हा प्रॉब्लेम आहे. मग जर ते आपल्याला मनाचे अपतर्पण करणारे भाव जर असतील, आता मनाचे अपतर्पण करणारे भाव हेच आपल्याला जास्त प्रॅक्टिकल दिसतात. मग त्याची चिकित्सा करायची असेल म्हणजे कामापासून शोकापासून
जनरली जे असतात ते दोनच भाव असतात, जे आपण आजकाल पण पाहिले की शोक आणि चिंता आणि भय, हे 3 भाव हे मनाचे अपतर्पण करणारे जास्त प्रिडॉमिनंट आहे. भय, चिंता आणि शोक. त्यासाठी करण्यासाठी मग काय करणं? तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे ध्यान आहेत, वैद्याचा तो पण थोडासा अभ्यास पाहिजे. सुरुवात मुळात त्याला वैद्याने पण ध्यान केलं पाहिजे. हा महत्वाचा. कारण की वैद्य पण थोडंसं काम शोक भयापासून ग्रस्त असतो ना, तो पण मनुष्य आहे. तर वैद्याने स्वतः आपले काम शोक भयाचं कंट्रोल करण्यासाठीचा प्रयत्न, मग तो ध्यान धारण्याचे वेगवेगळे प्रकार असेल, मेडिटेशनचा वेगवेगळे प्रकार असेल, थोडासा आनापानाचा प्रकार असेल, विपश्यनेचा प्रकार असेल, थोडासा आणखीन कोणतं वेगवेगळे जी म्हणून ध्यान प्राणायाम प्रचलित आहेत. रविशंकराचं कोणाला आवडत असेल तर ते, कोणाला पातंजलीचा कोणता तरी योग असेल तो, अयंगारांचा कोणता तरी योग असेल तो, एन नंबर ऑफ वेज आर अवेलेबल देअर, पण वी शुड इन्कॉर्पोरेट इट. रुग्णाची अँझायटी, रुग्णाचं जे पॅनिक मोड ऑन आहे, तो पॅनिक मोड ऑन करण्यासाठी, माझ्याकडे एक रुग्ण होता हायपर कोलेस्ट्रेमियाचा आणि वय वर्ष 32, आणि चिकित्सा करत असताना नंतर दुसऱ्या-तिसऱ्या वेळी जेव्हा तो आला, तेव्हा मला पण विशेष वाटत होतं की वय वर्ष 32 आहे आणि एकदम त्याचं बीपी पण शूट आउट झालं होतं. त्याला नंतर अँटी हायपरटेन्सिव्ह पण रेमेडी चालू केली होती आणि ट्रायग्लिसराईड लेवल वाढलेले आहेत म्हणून पण त्याला वय वर्ष 32. बघा, म्हणजे मी कुणावर टीका करत नाहीये, पण कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसमध्ये केवळ किती मेकॅनिकल भाव आहे. बीपी वाढलं, बीपीची गोळी, कोलेस्ट्रॉल वाढलं, कोलेस्ट्रॉलची गोळी, पण ते कारणापर्यंत जात नाहीयेत. म्हणजे हा त्या सायन्सचा दोष आहे का सायन्सची प्रॅक्टिस करणाऱ्या वर्गाचा दोष आहे का नंबर ऑफ पेशंट वाढलेत म्हणून देण्यासाठी वेळ नाहीये. एन नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत. आपण कोणावर ब्लेम करत नाही, पण ते पूर्ण चिकित्सा होत नाही. अल्टिमेट एंटिटी काय आहे की वय वर्ष 32 हा जर रुग्ण कोलेस्ट्रॉल आणि बीपीची गोळी जर पुढे आणखीन 20 वर्षे घेईल तर त्याच्या शरीराची अवस्था कशी होईल, याचा आपण विचार करत नाही. तर त्या दृष्टीने मग जेव्हा आपण हेतू काढायला गेलो तर त्याचे ते पॅनिकचं कारण, त्याचं अँझायटीचं कारण आपल्याला सापडलं. मग त्या दृष्टीने आपण त्याला वेगवेगळे जे मेडिटेशनचे मार्ग आहेत आपल्या औषध चिकित्सेबरोबर, ते जेव्हा जेव्हा सांगत गेलो तेव्हा हळूहळू साधारण 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये त्याची बीपीची गोळी पण सुटली आणि कोलेस्ट्रॉलची गोळी पण सुटली. म्हणजे आपल्याकडनं करण्यासारखं एवढं मोठं आपण करू शकतो की जो सिंथेटिक मॉलिक्यूल त्याच्या शरीरात इंट्रोड्यूस होतोय तो कमी होऊ शकतो, पण केवळ औषधांनी नाही, त्याबरोबर अशी काय म्हणतात त्याला अभेषज चिकित्सा त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं असतं. मनाची प्रसन्नता राखणं. मग मनाची प्रसन्नता राखण्यासाठी रुग्णाला हे पण गोष्टी आपण विचारू शकतो की तुझ्या वेगवेगळे छंद काय आहेत, हॉबी काय आहेत, तुझं मन कशा गोष्टीमध्ये रमतं, कोणत्या गोष्टी तुला आवडतात, कोणत्या गोष्टी कराव्याशा वाटतात. कारण की छंद, हॉबी हा पण एक मनाचा आउटलेट आहे ना. मनामध्ये ज्या निचरा झाला विचारांचा, मनामध्ये ज्या विचारांच्या गाठी निर्माण झाल्या, त्या गाठी सोडवण्याचं एक काम छंद आहे, आउटलेट आहे. पण बऱ्याच अंशी काय असतं की आपण जे असं प्रोफेशनल लाईफ जगत असतो, आपण जे वैयक्तिक आयुष्य जगत असतो, त्यामध्ये हळूहळू जसे आपण मोठे होतो तसे त्या छंदासाठी आपल्याला वेळच मिळत नाही किंवा आपण वेळ देत नाही किंवा आपल्याला तशी प्रायोरिटी वाटत नाही. म्हणजे लहानपणी जितके आपण मनसोक्तपणे चित्र काढायचो, तरी जे वेडवाकडं असलं तरी, ते वयाच्या 30शीत, 40शीत, 45शीत काढत नाही. का? आपल्याला तो कमीपणा वाटतो. पण ते काढलं पाहिजे. आपलं मन ज्याच्यामध्ये रमतं, ते रमणं आधी शोधलं पाहिजे, की माझं मन कशामध्ये रमतं. मग ते छंदासाठी पण वेळ देणं, हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे असे भाव शोधून काढणं आणि आपल्या रुग्णपत्रकामध्ये त्या भावाची नोंद करणं, हे पण खूप महत्त्वाचं. म्हणजे सुरुवातीला स्थौल्याचा पेशंट आला, तर स्थौल्याची चिकित्सा तुम्ही जरूर करा. पण त्याबरोबर हा मानसभाव सुद्धा तुम्हाला आढळला, मनाचं अपतर्पण करणारा, तर मनाची प्रसन्नता कशी राखायची? तर यासाठी सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल. ठीक आहे? चिकित्सा जेव्हा आपण ह्याची बोलू, तेव्हा त्याच्यावर कदाचित आणखीन जास्त आपल्याला विवेचन करता येईल. हं? चालेल. धन्यवाद. थांबूयात आपण. सरांचे आभार आणि जॉईन झालेल्या सगळ्यांचे सुद्धा आभार. थँक्यू.